तर दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत गावदेवी गव्हाण आणि विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे. टॉस जिंकलाय गव्हाणनं. पहिल्यांदा क्षेत्ररक्षक सलामीची जोडी आपण पाहतोय विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाकडून. पहिलाच बॉल सुंदर असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल जमिनीला घरंगळत चाललाय तो सरळ कव्हर पॉइंट मॉडेलांच्या दिशेनं. पहिलाच बॉलवर विनयच्या चौकारानं खातं उघडले ते कपिलनं. पुढचा सामना असेल NMCC बेलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये निळकंठेश्वर उल्वे. बरोबर इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. आडवा बॅट नॉन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेगच्या वरतून सरळ टॉस बॉक्स मध्ये कपिल कोळीच्या बॅट मधून निघालाय षटकार. त्यामुळे अन्याय. ऍटलीस्ट आयोजकांना 100 तरी ठेवायला पाहिजे सचिन शेट. चौकारानंतर मात्र षटकार. पाठीमागच्या मॅच मध्ये सुद्धा असाच बरसला होता कपिल. जेल सोडल्यानंतर आपण पाहिलं होतं तब्बल 39 जाबा त्या मॅच मध्ये ठोकल्या होत्या आणि खास करून शेवटच्या षटकामध्ये. बॉल यावेळेस मात्र बीट केलाय. फलंदाज विनय कोळीनं चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिल्यांदा बॅटिंग केली होती कोंबडभुजे संघाने आणि तगडा स्कोर जो आजच्या रात्रीमधील हायेस्ट स्कोर होता 63 धावा. 64 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. फुल टॉस आहे. अपील पाहायला मिळाली इकडे मात्र, परंतु सिंगल त्या ठिकाणी कन्वर्ट करण्यात आलेला. एक बायचा इशारा पंचांचा येत असताना एक्स्ट्राज मध्ये ही रन जोडली जाईल. स्कोर मोस्ट टू 11 नाव 11 धावा. सुंदर असं दृश्य खरं तर tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरअप केली जाते. अनेक भारतामधील भारताबाहेरच्या अनेक सगळ्याच मोठ्या स्पर्धा सध्याच्या घडीला tenniscricket.in कव्हर करत असते. 20 लाख सबस्क्रायबरचा टप्पा या वाहिनीनं ओलांडलाय आणि जवळपास बॅकफुटवरून स्क्वार कट केलाय. बॉल डीप पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं 4 धाबांकरता. तर tenniscricket.in जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. तर अनेक मोठ्या स्पर्धा आणि त्यांचे अपडेट्स मात्र घर बसल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येत राहतील. आणि फक्त आपल्या व्हिडिओच्या उजव्या हाताला खरं तर सबस्क्राईब हे बटन आहे, त्याला क्लिक करा. सगळ्याच मोठ्या स्पर्धा ज्या ठिकाणी सगळ्या आयकॉन खेळाडू त्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक खरं तर आपल्या आवडत्या खेळाडूंच्या हाफ सेंचुरीज असतील, मेडन ओव्हर्स असतील, शॉर्ट्समध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तर टेनिस क्रिकेट वाहिनीवर प्रेम करा. आणि एवढी सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी आणि साऊंड क्वालिटी तुम्हाला मिळणार नाही आहे. क्रॉस बॅटेड हा फटका. वाईड स्ट्रॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा आहे त्या ठिकाणी. जेल टिपलाय. पहिला धक्का लागेल. विघ्नेश कोळीच्या स्वरूपामध्ये 4 धाबा काढून तंबूच्या आसरे याला. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावर 1 गडी बाद 15 धावा. फर्स्ट विकेट डाऊन. समीर त्या ठिकाणी जेल टिपलाय. चला जास्त एकत्रित येऊ नका. सचिन शेठ जोपर्यंत व्यासपीठावर आहेत तोपर्यंत तरी नका येऊ. पंधरा धाबा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या. चांगली सुरुवात विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाला मिळाले. स्टार्ट चांगला मिळाला आणि या सरासरीने जर धाबा आल्या तर पुन्हा एकदा 60च्या आसपास जाता येईल. पहिल्या मॅचमध्ये 63 धावा केल्या होत्या कोंबडभुजे संघानं. आणि कपिल कोळी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सारं काही शक्य आहे. दुसरं षटक घेऊन विकी कोळी येतोय.
मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. आज 200 रुपयाची कमाई सुद्धा केले आय वॉ कॅच च्या माध्यमातून. त्यामुळे मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळाली, आय वॉ कॅच सुद्धा मिळाली. आता चांगली बॉलिंग करावी लागेल कारण समोर कपिल कोळी आहे. कपिल कोळी आणि नुकताच आलेला युवराज कोळी ही जोडी कोंबडपुंजी संघाकडून दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिला बॉल विकीचा, फुल लेंथ होता, ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका वाडी स्ट्रॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षण पहा त्या ठिकाणी पोहोचला होता. जवळजवळ चेंडू नंतर हातामधून निसटला. 2 धावा मिळतील. कपिल कोळीला तुम्हाला स्ट्राईक पासून रोखावं लागेल, हेच गुपित आहे या मॅचचं मित्र म्हणेन. जर कमी धावा हव्या असेल गव्हाण संघाला तर कपिलला जेवढं नॉन स्ट्राईक एंडला ठेवता येईल तेवढं मात्र फायद्याचं ठरेल. ते गावदेवी गव्हाण संघाच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज विकी कोळी पुन्हा एकदा सज्ज होईल. धावा झाल्यात ते आतापर्यंत 17. हलक्या हाताने यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. मिडॉन कडून लॉंग ऑन कडे सरकत असताना चेंडू सिंगल मिळेल. एक केरी धाव. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट सुद्धा खेळलं जातं. संयम सुद्धा तेवढाच चांगला आहे या खेळाडूकडे. संयम आहे, आक्रमकता आहे आणि या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील. संयमाबरोबर आक्रमकतेचा मिलाप जर झाला तर नक्कीच एक तुम्ही परिपक्व खेळाडू होऊ शकता. आणि ते सातत्यानं पाहत आलोय कपिलमध्ये. एक चांगला लेदर क्रिकेटर आहे, तेवढंच चांगलं तंत्रशुद्ध फटके म्हणूनच तुम्हाला त्याच्या पॅटमधून पाहायला मिळतात. कॉपी बुक स्टाईलमधले अगदी फटके सगळ्याच प्रेक्षकांना मोहित करणारे ठरतात. युवराज कोळी पहिला चेंडू फेस करेल. 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालेला फलंदाज. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. हा डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे आणि त्याचमुळे इकडे मात्र लगेचच फिल्डिंगमध्ये चेंज पाहायला मिळेल. कव्हर क्षेत्ररक्षकाला आतमध्ये बोलवण्यात आलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. त्यानंतर ऑन साईडला आपण पाहतो लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. स्लाइस झाला यावेळेस मात्र. शॉर्ट थर्डमॅन गलीमधून चेंडू निघाला डीप थर्डमॅन मॉडेलांच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार येतोय. 3ही फलंदाजांनी चौकारानं खातं उघडलंय. कपिल कोळी, विघ्नेश कोळी आणि युवराज कोळी या 4 धावांच्या बरोबरीनं टोटल जाऊन पोहोचले. ती 22 या आकड्यावर. 22. युवराज पहिलाच बॉलवर चौकार. क्षेत्ररक्षक 2-2 होते पाठीमागे. फुल टॉस. थांबवलाय पाठीमागे बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतो कपिल. वाऱ्यासारखा धावलाय आणि रन कंप्लीट झाले. अंपायर इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे 1+1 अशा 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. चॅलेंज केलाय फिल्डिंग टीमनं. पंचांच्या निर्णयावर खरं तर आव्हान घेण्यात आले. 3रे पंच दीपक बोराडे सर निर्णय आपल्या कंट्रोल रूम मधून तुमच्यापर्यंत पोहोचवतील. वेस्ट साईडसाठी खरं तर पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा आणि त्याच्यावर चॅलेंज केलंय फिल्डिंग टीम गव्हाणनं. पाहूया एक्झॅक्टली वेस्ट साईड आहे की नाही, चेक केलं जाईल. बोराडे आहे त्या ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये. इट्स अ नो बॉल कॉल. Absolutely a right decision from ground umpires. The legend नीरज राणावत सर आणि हेमंत कोळी सर या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. 2 धावा मिळतील. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 24 या आकड्यावर. निलेश शेटखारकर, अमरजी पाटील आणि या स्पर्धेचे प्रणेते सचिन शेटकर यांना पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. तिघही खरं तर वेगवेगळ्या स्पर्धेचे मोठे आयोजक आहेत. यावेळेस फुल टॉस होता. गुडघे टेकून बॉलला पाठवलंय. ते सरळ बॅकवर्ड स्कोअर लेगच्या वरतून 6 धावांकरता हा येतो षटकार. कमाल स्ट्रोक होता कपिलचा.
आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टोटल जाऊन पोहोचेल ती 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. स्टंप लाईन वरून करत चेंडू उचलला. क्रीजच्या खोलीचा वापर केला जातोय सध्याच्या घडीला, त्यामुळे यॉर्कर लाईन चेंडू सुद्धा कसे पाठीमागे येऊन खेळले जातात आणि असं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. विकी कोहली थोडासा महाग डाळवतोय. पाठीमागच्या मॅच मध्ये 3 धावांचं षटक टाकलं होतं आणि 2 विकेट घेतले होते याच गोलंदाजानं. मॅन ऑफ द मॅच राहिला होता. पहिल्यांदा हुल देण्याचा प्रयत्न, तदनंतर कट करण्याचा प्रयत्न झाला होता. इकडे बीट केले कपिलला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू असणार आहे. कोणत्याही कारणासाठी तो वापरला जाईल. फक्त लेग बिफोर द विकेट किंवा एज साठी तुम्हाला तो रिव्ह्यू घेता येणार नाहीये. बाकी सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही रिव्ह्यू वापरू शकता. पंचांना पाहिजे तेव्हा वापरू शकतील. हो, फ्रंट फुटला जाऊन हलक्या हातानं इकडे सिंगल घेण्याचा विचार होता कपिलचा, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. विकी कोहलीचे शेवटचे 2 बॉल डॉट आलेत, परंतु याही ओव्हरमध्ये 15 धाबा येताना दिसल्या. त्यामुळे 15ची सरासरी राखले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाची धावसंख्या 1 गडी बाद 30 धाबा. बी रेडी NMCC बेलपाडा आणि निलकंठेश्वर उलवे, आपण सज्ज राहा. चला, जास्त एकत्रित येऊ नका. आणि षटक संपल्यानंतर अंपायर्सनं चालत नाही यायचं, धावत यायचं आहे. सूचना आल्यात, चालत यायचं नाही. उशीर होतोय. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर गावदेवी गव्हाण संघाकडून रोहन कोळी येतोय. असे आयोजक पाहायला मिळणार नाहीत हेमंत कोळी सर. परवा एका स्पर्धेमध्ये गेलो, 15 मिनिटं मॅच थांबवण्यात आली होती. का तर आयोजकांना जेवायचं होतं. म्हणून 15 मिनिटं मॅच थांबवल्या होत्या. अशाही घटना घडतात. आणि इकडे सिंगल आली. एकेरी धाव पहिल्याच बॉलवर. धावसंख्या 1 न पुढे जाईल. 31 धावा धावफलकावर. कपिल कोहली जोपर्यंत आहे तोपर्यंत कदाचित ती 15ची सरासरी राखली जाईल, कारण ते टॅलेंट या खेळाडूमध्ये आहे. प्रतिभावान खेळाडू. गतवर्षी खरं तर पहिल्यांदाच त्याला 16-17 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर पहिल्यांदा बाईक मिळाली. एवढे वर्ष खरं तर खेळत होता. अक्षरशः भावूक झाला होता खेळाडू. हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. थोडासा कलात्मक फटका. अमरसाठी पारितोषिक आहे. चेलसाठी 500. सचिन शेठ घरे यांच्याकडून, आणि त्याच्या दिशेनं चेंडू गेला होता. आम्ही अनाउन्समेंट करणार तोपर्यंत, परंतु हा झेल होऊ शकला नसता. रोहन कोहली थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल्स आल्यात. आडव्या बॅटनं ऑन साईडला उडवलाय बॉल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर एंट्रन्स गेटच्या वरून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. उत्तुंग गगनचुंबी षटकार. युवराज सिंगची आठवण केली या फटक्यानं. कोंबडभुजेचा युवराज आहे आणि त्याच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन अ बोर्ड. ओ, सुंदर असं ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहे. ओ, कलेक्शन प्रॉपर झालं नाहीये. दुसऱ्या धावेचा कॉल आणि या 2 धावा पूर्ण. सिंगल इझिली कन्वर्टेड इनटू द डबल्स. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 40 या आकड्यावर. 40. चांगल्या टोटलकडे वाट करत असताना आता मात्र ज्या पद्धतीने युवराज कोहलीच्या सुद्धा बॅटमधून धावा आल्या
आणि त्याच वेळी थोडीशी मदत कपिलला होत असताना कट करण्याचा प्रयत्न, थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप होता. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगली टोटल आहे आतापर्यंत. तिसऱ्या षटकामध्ये 41 40 पार केले, त्यामुळे नक्कीच ही धावसंख्या 55 58 60च्या आसपास पुन्हा एकदा कोंबडभुजी संघ सलग दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा 60+ करू शकतो का. स्क्वेअर ऑफ द विकेट, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभा होता, तिकडे मात्र सिंगलच मिळेल. या एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या आकड्यावर. 42 शेवटचा चेंडू असेल आणि तो खेळण्यासाठी कपिल कोळी असेल सज्ज. बॅकफुटला आला होता, अगदी स्टंप लाईनला. बऱ्याच वेळेला जर क्लोज कीपर असेल तर ह्या गोष्टी धोकादायक ठरू शकतात. कधी कधी बॅट लागण्याची शक्यता सुद्धा तेवढी जास्त असते. यष्टीरक्षकाला सुद्धा सध्याच्या आपल्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जपून राहावं लागतं, कारण आजकाल फलंदाज क्रीजच्या खोलीचा एवढा वापर करतात, स्टंप लाईन्सला येऊन चेंडू मारतात. मग अशी चिंचवड संघाच्या फलंदाजानं तर कहर केला होता. पाठीमागे स्टंपच्या पाठीमागे 2 फूट येऊन फटका खेळला होता अक्षय घरतनं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावर 42 धावा. 13 मिनिटाचा खेळ समाप्त झाला. आपण 15 मिनिटं दिलेत, उद्या कदाचित कमी करावे लागतील. 15 मिनिटामध्ये 3 ओव्हर सांगितलेत आपण. यानंतरचा सामना असेल NMCC बेलपाडा आणि निळकंठेश्वर उल्वे. उल्वे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. बेलपाडा संघ, आपण हळूहळू स्टेजकडे या. हळूहळू नाही, धावत या. 4थ्या षटकाचा खेळ बाकी असेल. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर समीर कोळी. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. वाडे शॉट, फॅन्टॅब्युलस स्ट्रोक. बॉलला पाठवले आबाई सफर करण्यासाठी. या पंचांचा इशारा, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. चला पंच, तुमच्याकडे असेल तर चेंडू वापरा. पंचांकडे एक बॉक्स देऊन ठेवा. या थंडीचा सामना करण्यासाठी खरं तर आयोजकांच्या वतीनं अंपायर्सना अगदी थंडीपासून संरक्षणासाठी जॅकेट्स देण्यात आलेत. आणि पंचाला पाहिजे ते मिळत असं. कधी पण जर्सीज तर मिळतात, जॅकेट सुद्धा. स्कोरर 7 रात्री स्कोरिंग करत राहणार, त्यांना थंडी नाही वाजणार. समीर कोळी पहिल्याच बॉलवर यावेळेस मात्र षटकार आलाय. हो, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. बॉल पाठीमागे निघालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय. फाईन लेग पर्यंत या 2 धावा मात्र प्राप्त होतील आणि या 2 धावांच्या बरोबरीनं अर्धशतक धाव फलकावर विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघ 50 धावा कंप्लीट करेल. 50 अप. काय भागीदारी झाले. सुरुवातीला विघ्नेश कोळी लवकर बाद झाला होता, त्यानंतर आपण पाहिलं तर आतापर्यंत 35 धावांची भागीदारी आहे या 2 फलंदाजांमध्ये. आणि कपिल कोळीच्या बरोबरीनं युवराज कोळीचं सुद्धा कौतुक करूया. चांगले स्ट्रोक्स दाखवलेत खरं तर त्यांना. मिड विकेटचा एक षटकार, त्यानंतर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. सुंदर बॅटिंग आहे. कपिल कोळी समोर असेल तर समोर कोणी फलंदाज खेळू शकेल. समीर कोळी थोडं स्पीडअप करत राहा. गावदेवी गव्हाण संघ. शॉट ऑफ लेंथ होता, बॅकफुटवरून पूल केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक झेल टाकलाय. हातात होता, सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणतो. बघा, अशा मॅच मध्ये कपिल कोळीचा सोडलेला झेल मोरावे संघाला लवकर घरी पाडण्यास भाग.
कारण त्यानंतर मात्र ठोकलेले ते गगनचुंबी षटकार आपण सगळ्यांनीच पाहिले. त्यामुळे जेल सुटल्यानंतर बरंच काही घडतं. एक तर स्ट्राईक मिळाली नसती, एक तर रन्स सुद्धा वाचतात, त्याचबरोबर खेळाडू सुद्धा नवीन येतो, थोडंसं दडपण सुद्धा आपल्याला टाकता येतं. सगळ्या गोष्टी असतात. एक जेलची किंमत फार मोठी असते. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कपिल ऑन स्ट्राईक नाव. हो, बॅकफूट वरून पूल केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला उभा आहे. परतावं लागेल. मोठी सफलता. कपिल कोळी यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. चांगली बॅटिंग पुन्हा एकदा दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. 20 धावांची खेळी साकारली या मॅच मध्ये. विकीनं त्या ठिकाणी चेल टिपला होता. श्लोक कोळी आलाय, नवीन फलंदाज. मामा भाचे आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बेलपाडा संघ आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. टॉस बॉक्स मध्ये येऊन उभं राहिलं तरी चालेल, कारण या 2 बॉल नंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. समीर कोळी पहिलाच बॉल यावेळेस फेस करत असताना आडवा पॅटनं क्षेत्ररक्षक पुढे आला होता, परंतु पहा बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांन करता हा चेंडू सेव्ह व्हायलाच हवा होता. आणि इकडे तुम्ही एक्सक्युजेस नाही देऊ शकत. कोणती सबब ऐकली जाणार नाहीये. खरं तर सुंदर असं क्रीडांगण आहे. आउटफील्ड एवढी गुळगुळीत आहे, सपाट आहे, तुम्ही नाव ठेवू शकत नाहीयेत. क्षेत्ररक्षण मात्र खराब जरूर झालंय. धावसंख्या आपण पाहतोय 55 धावा, 55. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. श्लोकचा हा फटका मिसक्यूट झाला. यष्टीरक्षक झेल टिपतोय. धाबा झाल्या त्या मॅच मध्ये पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. 55. 55 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. आणि जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असेल. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी नाणेफेक संपन्न केली जाईल. NMCC बेलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये निळकंठेश्वर उल्वे. चला टॉस करूया. तर नाणेफेक संपन्न केली जाईल. यमबाई फंदारजी भगत यांना विनंती आहे, आपण नाणेफेक करून घ्या. आणि चला कोंबडभुजी संघ, आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेच रवाना व्हा. पाणी प्यायचं असेल तर अगोदरच पाणी पिऊन घ्या. आणि आतमध्ये पाहिजे असेल तर तिकडे सुद्धा मिळेल. पंच बाहेर यायचं नाही. अंपायर्सना जॅकेट दिलेत. अंपायर्सना एक बॅग सुद्धा प्रोव्हाइड करा, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी बॉल ठेवता येईल. आयोजकांना विनंती आहे, उद्या आपण हा प्रयोग करू शकता. यस कुशल भगत प्लीज. यस, त्यामुळे बराच वेळ वाचेल आपला. बॅग द्या त्यांना, चांगल्या ब्रँडेड बॅग्स द्या. बॉल पण तिकडेच द्यायचे, ठेवायचे. पाणी सुद्धा त्याच्याबरोबर. आणि स्प्रे, रिलीज स्प्रे. पोटपूजा करून आलेले दिसतात कुशल. संपूर्ण नियोजनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे या स्पर्धेची. पंच आतमध्येच आहेत. चला अजूनही 2 सामने बाकी आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज कोंबडभुज संघ. कारण या सूचना तुम्हाला 7 रात्री ऐकायला लागतील सगळ्यांनाच. तर दीपक सर, या ठिकाणी आजच्या रजनीतील सेकंड क्वार्टर फायनलचा सामना एकीकडे असणार NCC निलकंठेश्वर उल्वे, तर दुसरीकडे आहे NMCC बेलपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये खरं तर हा क्वार्टर फायनलचा टॉस हेड कॉल 10. तर निश्चितच बेलपाडा संघ जिंकतोय. एक सामना जिंकलाय. दुसरा सामना, याच्या अगोदर निलकंठेश्वरासोबत कधी मॅच झाली होती काय हंगामात? नाही झाली. पहिल्यांदाच. आयोजनाबद्दल काय? आयोजन चांगलं आहे. किती वर्ष तुम्ही या स्पर्धेला येत आहे?
माझा पहिलाच आहे मॅच. निश्चितच पहिला खरं तर हा त्यांचा वर्ष या ठिकाणी खेळण्यासाठी आहे. प्रत्येकदा दिल्या जातात शुभेच्छा. निर्णय काय असेल टॉस नंतर? क्षेत्ररक्षण केलं जाईल. थँक्यू. अभिनंदन असणार आहे प्रत्येकदा दोन्ही टीमचं. जाऊया मैदानाकडे. घेऊन जाणार आवाज असेल दीपक पाटील पलसवेस. चला 56 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर तुम्हाला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल. धाकटी जुई गावचं संयम करत त्यांचा. चला मॅच चालू करा प्लीज. अंपायर स्तंभित आहे. आपण तुम्हाला सुद्धा काही अधिकार दिलेले आहेत आयोजकांच्या वतीनं. धन्यवाद. चला मॅचला स्टार्ट करूया आपण. गावदेवी गव्हाण आणि त्यांच्या विरोधात विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपुजी ही लढत पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच आणि आव्हान दिले 56 धावा. त्याचा पाठलाग करायचा आहे. सलामीचे खेळाडू रोहन कोळी आणि त्याच्या सोबतीला मंगेश हे आले. 2 सलामीचे फलंदाज आहेत आणि 56 धावा या 24 बॉलमध्ये पूर्ण कराव्या लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती अक्षय कोळीला आपण पाहताय. एक मॅच जिंकले दोन्ही संघांनी आणि ही महत्वाची मॅच. प्रणयजी आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते अक्षय घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या अतिथी कक्षामध्ये करायचा आहे. अक्षयजी प्रणयजी यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांना सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ आणि वस्त्रालंकार दिला जाईल. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. 56 बनवायच्या 24 बॉल. प्रथम स्ट्राईक वरती मंगेश कोळी. याच्यानंतरची पुढची मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल. NMCC बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात NCC उल्वे. याच्या रात्रीतील आणखीन एक महत्वाची मॅच. या मॅच मध्ये सर्वांचं लक्ष लागलंय. गावदेवी गव्हाण संघाचे समर्थक देखील फार मोठ्या संख्येने मॅचला एन्जॉय करतात. महत्वाची मॅच आहे. ओ चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहायला मिळाले आणि बॉलला पाठवलं एका टप्प्यानं सीमा पार. 4 रन. अक्षयजी यांचा आदरपूर्वक सन्मान प्रणितजी यांच्या पवित्र शुभ हस्ते होतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी बॉल समोर दिला आणि त्याच्यावरती इनफिल्डला भेदून इनफिल्डच्या वरून पाठवल्या. बॉल सीमारेषा पलीकडे धावा मिळाल्या 4 आणि 4 धावसंख्येनं धावफलकावरती 5 धावा या जोडल्या गेल्यात. अक्षय कोळी. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात सातत्याने खेळलेत परंतु आज महत्वाची मॅच खेळतात. मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय. लॉंग ऑफला फिल्डर आलाय. बॉल खाली पकडले कॅच युवराज कोहलीनं आणि इथे दिलाय पहिला धक्का. बॅट्समन होतील झेलबाद. मंगेश कोहलीला परतावं लागले. ही पहिली बिग विकेट्स म्हणूया. टायमिंग चुकले या बॉलवरती. मागील बॉल एक्स्ट्रा कव्हरला धाडला परंतु हा बॉल टायमिंग योग्य साधू शकले नव्हते. लॉंग ऑफला सरळ हातामध्ये साधा आणि सोपा कॅच दिलाय आणि पहिला धक्का लागलाय गावदेवी गव्हाण टीमला. आणि आता अडचणी वाढतील कारण सलामीचा महत्वाचा खेळाडू होता तो परतला. 4 षटकांमध्ये 56चं आव्हान आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये त्वरित पाठवा. चला बॅट्समन जा आपण मैदानामध्ये. आणि खेळाडू बाद झालेत. खेळाडू कक्षापर्यंत पोहोचलेत. पहिली विकेट संपादित केले गोलंदाज अक्षय कोळीनं आणि हेच करायचं अक्षयला देखील या मॅच मध्ये. जास्तीत जास्त दबाव हा फलंदाजांवरती निर्माण करण्यासाठी हे पहिलं षटक त्याच्या हातामध्ये दिलंय. महत्वाची कामगिरी त्याला साकारायची. 4 षटकांमध्ये 56 वाचवायचे आहेत. आज संपूर्ण रात्रीमध्ये चांगला परफॉर्मन्स खेळाडूंनी दाखवलाय. पहिल्या मॅच मध्ये फक्त कमी धावा झाल्या होत्या परंतु त्याच्यानंतर एक चांगला स्कोर बनताना आपण पाहिला. सर्वाधिक मोठी धावसंख्या दुसऱ्या मॅच मध्ये आली. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपुजे संघ आतापर्यंत सर्वाधिक धावा काढताना पाहायला मिळाल्या. ही दुसरी मॅच ते खेळतात आणि बाद जे उद्या संघ खेळणार आहेत पहिली मॅच वोडाफोन वहाल आणि त्यांच्या विरोधात मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. ठीक 6:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. मॅच उद्या लवकरात लवकर सुरू होतील. इथे आणखीन एक फटका फसलाय. रोहन कोहली धावत सुटला बॉल पर्यंत आणि पकडला एक लाच जवाब कॅच. बॅक टू बॅक सफलता. हर्ष उल्हास जल्लोष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 बॉल मध्ये दिले 2 धक्के. आज पहिली रात्र तरी देखील स्पर्धेमध्ये आपण जो टाइम पाहताय वेळेवरती सुरू झाली आणि उद्या मात्र दुसरी रात्र आहे. त्यामुळे जे पहिली मॅच खेळणार आहे दोन्ही संघांना आम्ही सूचना देतो की वेळेवरती स्पर्धा सुरू केली जाईल. ठीक 6:30 वाजता
आपल्याला रिपोर्टिंग करायची आणि त्याच्यानंतर मॅच तुम्हाला खेळावी लागेल पहिली. मी बॅट्समन सचिन कोहली मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. गोलंदाज अक्षय कोहलीला आपण पाहत आहे. 2 बॉलमध्ये 2 विकेट्स घेतल्यात. चौकार जरूर त्याच्या अगोदर पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करत असताना चांगली गोलंदाजी साकारतायत. दबाव वाढवलाय. ही चर्चा आम्ही केली की पहिल्या ओव्हरमध्ये 2-3 विकेट्स आल्या तर दबाव वाढेल गावदेवी गव्हाण संघावरती, आणि तेच घडले आता देखील. गोलंदाज सज्ज झालेत. अक्षय कोहली 2 बॉलमध्ये 2 विकेट्स. 4 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 2 खेळाडू बाद. आतापर्यंत 5 काढल्यात. अक्षय कोहली तयार. नवीन बॅट्समन आलेत सचिन कोहली, त्याच्या सोबतीला रोहन कोहली. गव्हाण म्हटलं की बरेचसे कोहली खेळाडू तुम्हाला कोहली नावाचे पाहायला मिळतील. लॉफ केल्या बॉलला. मिड विकेटमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तिथे देखील पोहोचला. सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. एक एक धावेनं तुमचं काम होणार नाही. ते मोठे फटके अपेक्षित आहेत. मोठ्या फटक्यांची गरज राहील हा सामना जिंकण्यासाठी गव्हाण संघाला. आज देखील चांगला पोल तुम्ही पाहताय. बरेचसे चांगले चांगले संघ आय थिंक उल्वे नोड परिसरातील 6 ते 7 संघ खेळले आजच्या रात्रीमध्ये, आणि त्यामध्ये हे 2 महत्वाचे संघ एकमेकांच्या विरोधात फाईट करताना आपण पाहू शकाल. बिग बॅटल, मोठा सामना प्रेक्षक एन्जॉय करतायत. परंतु गोलंदाजांची दादागिरी सुरू आहे. गोलंदाजांनी दहशत माजवले. मोठे फटके मारूच दिले नाहीत आतापर्यंत. रन्स इथे देखील 1 मिळेल, आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण, जिथे धाव फलकावरती धावा लागल्यात फक्त 7 आणि खेळाडू बाद झालेत आतापर्यंत टोटल 2 बाद 7. येणारे 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 49 धावेची आवश्यकता. 18 बॉल 49 धावा. चला फिल्डिंग डिपार्टमेंट लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अगदी सगळं काही सुरळीत सुरू आहे, आणि प्लीज वेळ वाचवा आपण. त्याच्यानंतरची पुढची मॅच, तो देखील एक मोठा सामना पाहायला मिळेल. NMCC बेलपाडा त्यांच्या विरोधात खेळलेले नीलकंठेश्वर उळवे. बेलपाडा टीमनं टॉस जिंकला, आणि त्याच्यानंतर लगेच निर्णयाची अंमलबजावणी करून आपल्याला क्रीडांगणाच्या आतमध्ये जायचंय. 18 बॉल 49 ची मॅच. आता शांत बसून चालणार नाही. बॅटिंग करणाऱ्या टीमला गावदेवी गव्हाण टीम आक्रमण आता व्हायला हवं, आणि मोठ्या फटक्यांची तर आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत आदित्य सावंत. दुसऱ्या षटकामध्ये आदित्य आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगलाच दबाव वाढवलाय गोलंदाजानं, त्यामुळे ती कामगिरी तो सातत्याने टिकवून ठेवेल का? आता 18 बॉलमध्ये 49 बनवायचे आहेत, त्यामुळे फलंदाज आक्रमण करतील. बराच वेळ झाला मोठे फटके पाहायला मिळाले. गुलाबी थंडीमध्ये मॅचचा आनंद घेत असणारे आमचे लाडके प्रेक्षक, एंटरटेनमेंट त्यांचं राहिलं संपूर्ण रात्रीमध्ये. गोलंदाज तयार. फुल टॉस दिलाय. चला तिथे देखील फायदा उचलला नाही फलंदाजाने. 1 झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. थ्रो खराब झाला, आणि इथे रन्स मिळेल फक्त 1 सिंगल. वेळेवरती कॉल केला स्ट्राईक बॅट्समननं की दुसरी धाव धोक्याची राहील, आणि फक्त 1 धाव इथे काढण्यामध्ये यश मिळालं. धाव फलकावरती धावा लागल्यात 8 धावा. 2 खेळाडू बाद झालेत. सलामीला आलेला रोहन कोहली आतापर्यंत 3 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 3 सिंगल आल्यात. जो सलामीला आलाय फलंदाज रोहन कोहली. 4थ्या क्रमांकावरती सचिन, जो 1 बॉल खेळलाय त्याच्या बॅटमधून देखील 1 सिंगल. गतीमध्ये परिवर्तन. लाईन चांगली आहे. अचूक लाईन लेंथ. परफेक्ट लाईन वरती पिचिंग झाला. आणखीन 1 डॉट बॉल. अंडर प्रेशर. दबाव पूर्णपणे पाहायला मिळतोय गावदेवी गव्हाण टीम वरती. जिंदगी है साहब, या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. मॅच मध्ये हार मानून चालणार नाहीये. मॅच मध्ये लढावं लागेल या सामन्यामध्ये गावदेवी गव्हाण टीमला. टेन्शन वाढले आता. फिल्डिंग डिपार्टमेंटनं चांगली गोलंदाजी केली आणि चांगला दबाव वाढवलाय. आणखीन 1 चांगला बॉल परतू लागले. बॅटची कदाचित एज. बॉल मागे चांगला फील्ड केला. बॅटकट होती हे पंच देखील सांगतात, आणि रन्स मिळायला जाईल अवघे 1 सिंगल. थेंबे थेंबे तळेसाच्या युक्तीनुसार संघाला पुढे नेतात, परंतु तशा पद्धतीनं जर तुम्ही जाल तर मॅच जिंकली जाऊ शकत नाही. गोलंदाजांचं आपण विशेष कौतुक करूया. चांगली गोलंदाजी साकारतात. किती पाटा विकेट आहे. किती प्रचंड मेहनत घेतली आयोजकांनी खेळपट्टी बनवण्यासाठी. सुंदरसं क्रीडांगण आहे या परिसरामध्ये. या क्रीडांगणाची सातत्यानं ओळख राहिली, आणि त्याच मैदानामध्ये ही मॅच आपण पाहताय. टप्पा बॉल बाहेर वळवल्या. टर्न केला. लेग कट करण्याचा प्रयत्न. फिंगर रोल केले गोलंदाजानं, आणि इथून आणखीन 1 चांगला डॉट बॉल. चांगली रिदम, चांगली ऍक्शन गोलंदाजाची पाहायला मिळते. डॉट बॉलचा सिलसिला चालूच ठेवलाय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय फलंदाजांना. थांबून ठेवल्यात. अडचणी वाढवल्या. थोडेसे धाबे धनाडलेत. आता फलंदाजी करत असताना गावदेवी गव्हाण टीमच्या फलंदाजांच्या धावा आल्याच नाहीयेत.
उर्वरित या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ राहिला. 9 वरती 2 खेळाडू बाद, फक्त 9 धावा. लॉफ केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु बनेल प्रेक्षक, बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. अंपायर डिसिजन, 4 धावा. अशा फटक्यांची गरज आहे आणि तो फटका पाहायला मिळाला रोहन कोहलीच्या बॅटमधून. सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये आदित्यनं फक्त 2 दिल्या. 5व्या बॉलवरती आलाय चौकार. स्कोअरबोर्ड वरती धावा लागल्या गेल्या 13 धावा. स्पर्धेमधला 33वा चौकार. आतापर्यंत 13 काढल्यात. 56चा पाठलाग सुरू आहे. दुसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल. इथे देखील आदित्य सावंतनं चांगली कामगिरी केली. एक चौकाराचा अपवाद वगळला तर त्यानं लास्ट जवाब गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला खेळले. चेस मोठी आहे. 2 खेळाडूच्या मधोमध बॉल चाललाय. थोडेसे फ्लंबल झाले आणि 2 धावा घेण्याचा इथे फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेनं संघाची धावसंख्या 2 बाद 15 अशी. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. 12 बॉल 41 ची आवश्यकता. मनीषजी भगत यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मंदार भगत, आपल्याला विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते मनीषजी भगत यांचा आदरपूर्वक सन्मान स्वर्गीय महेश स्पोर्ट्स ट्रॉफी 2025 दरम्यान आजच्या कार्यक्रमातील हे मुख्य अतिथी कक्षात आदरपूर्वक सन्मान स्वीकारत आहेत. 2025चं पर्व आणि या पर्वावरती सर्व उल्वे शेलगलकरांना आहे गर्व. असा पर्व, या पर्वातील पहिल्या रजनीत मनीषजी. धन्यवाद. 12 बॉल 41 चा वन मॅच. थोडीशी आता कठीण पडले परंतु टाइम त्यानंतर सुमित घरत यांना विनंती असेल प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. सुमित घरत. 9 मिनिटं संपलीत आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 बॉल 41 ची मॅच. षटक क्रमांक 3 रोहन कोहली आला. वेगळ्या स्टाईलनं फटका खेळायचा होता. सचिनला स्विच इट करण्याचा प्रयत्न केला. टायमिंग साधू शकले नाही. बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचला नव्हता. कनेक्ट झाला नाही. आणखीन एक डॉट बॉल. आता समीकरण शेवटचे 11 बॉल आणि 41 धावा. 11-41 फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील सिंगल तेवढं टेन्शन नसणार आहे फिल्डिंग डिपार्टमेंटला जरी सिंगल बनली, कारण आता समीकरण राहिले 10 बॉल मध्ये 40 धावा. चांगली कामगिरी केली गोलंदाजांनी. विशेष कौतुक करूया आपण जेव्हा फलंदाजीसाठी कपिल कोहली आला. लास्ट जवाब बॅटिंग चांगली स्टार्ट तो 2 मॅचेस मध्ये मिळवून दिले संघाला. 2 वेळा आक्रमण केलं. आणखी एक चांगला बॉल. आता गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करतायत रोहन कोहली आल्या. प्रत्येक गोलंदाजाने टिचून मारा केल्या. मोठे फटके मारूच दिले नाही. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गोलंदाज अक्षयला 7 धावा दिल्या. 2 खेळाडूंना बाद केलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये आला आदित्य सावंत, फक्त 8 धावा दिल्या. त्यानं देखील तिथे फलंदाजांना बांधून ठेवलं. आणि आता तिसरं षटक सुरू आहे. 3 बॉलमध्ये फक्त 2 बनल्यात. इथे देखील रोहन कोहली चांगली कामगिरी साकारतायत. 9 बॉलमध्ये 39 धावा. आता समोर दिला लॉंगॉनला. फिल्डर जज करेल. विकेट क्रमांक 3. आणखीन एक धक्का लागलाय जिथे युवराजनं पकडलाय कॅच. बॅट्समन होतील बाद. चला याच्यानंतर पुढची मॅच आहे नीलकंठेश्वर उळवे आणि त्यांच्या विरोधात NMCC बेलपाडा. टॉस जिंकला बेलपाड्याच्या कॅप्टननं. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले नीलकंठेश्वर उळवे टीमला. त्यामुळे उळवे टीमचे खेळाडू अगदी आपल्या खेळाडू कक्षाच्या समोर या. नीलकंठेश्वर उळवे संघाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. समीकरण राहिले शेवटचे 8 बॉल आणि 39 धावा. कदाचित हा देखील सामना एकतर्फी सुरू आहे कारण 17 धावा काढल्यात. 3 खेळाडू बाद झालेत. 2.4 बॉलचा खेळ संपला. 8 चेंडू 39 ची मॅच. गोलंदाजांची भेदकता लाईन लेंथ वरती चांगलं काम केलं गोलंदाजांनी. आणि त्या चुका मागील मॅच 17 मध्ये आपण गावदेवी गव्हाणला पाहिल्या. समोर गोलंदाजी केली होती त्यात तिथे आक्रमण केलं फलंदाजांनी. इथे चांगलं नियंत्रण साधलंय गोलंदाजांचं. आपण विशेष कौतुक करतोय. फक्त एक सिंगल. आता शेवटचे 7 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 38 धावेची आवश्यकता. 7-38. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. या मॅच मध्ये तेवढा रस राहिला नाहीये प्रेक्षकांना कारण मोठे फटके आलेच नाहीयेत. स्विच इट करण्याचा प्रयत्न. इथे देखील डॉट बॉल. आता शेवटचं षटक राहिले आणि शेवटच्या षटकामध्ये राहिल्या तब्बल 38 धावा. 6 बॉल 38 धावेची मॅच. बेलपाडा संघ आपण तयारीत राहा. याच्यानंतर लगेच फिल्डिंग साठी तुम्हाला उतरायचं क्रीडांगणामध्ये आणि बॅटिंग करावी लागेल नीलकंठेश्वर उळवे टीमला. चला थोडीशी घाई करा. पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो फिल्डिंग डिपार्टमेंटला. विघ्नेश स्पोर्ट्स कुंभटभुजे. शेवटचे 6 बॉल आणि त्यामध्ये 38 धावा.
6 बॉलमध्ये 38ची आवश्यकता. आणखीन एक चांगला बॉल. इथे रन्स घेतली नाहीये. डॉट बॉलची सांगता. शेवटचे 5 बॉल 38 धावेचं समीकरण. एकतर्फी ही मॅच. वन साइड सामना झाला. बॅटिंग मध्ये सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये एंटरटेनमेंट केलं फलंदाज कपिल कोहलीनं. बरेचसे चांगले चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्हचा तो एक्स्ट्रा कव्हरमध्ये ठोकलेला लाजवाब षटकार. लॉंग ऑनला मिड विकेटला धमाकेदार फटकेबाजी आणि एक मोठा टार्गेट सेट केला कपिल कोहलीच्या दमदार बॅटिंगनं. आणि इथे अडचणी निर्माण केल्या गोलंदाजांनी दुसऱ्या सत्रामध्ये. चांगली कामगिरी साधतायत. इथे देखील चांगला चेंडू रिलीज केलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि फक्त एक सिंगल. या मॅच मध्ये औपचारिकता फॉर्मॅलिटी आपण फक्त पूर्ण करतोय. त्याच्यानंतर 2 टोटल मॅचेस राहिल्यात. रात्रीचे 11:35 झालीत आणि 2 सामने राहिलेत. यस, या मॅच मध्ये थोडा जास्त टाइम लागला. त्यामुळे विनंती करू आम्ही पुढच्या मॅच मध्ये बेलपाडा संघ आणि उल्वे संघाला घाई करावी लागेल आपल्याला. पुढच्या मॅच मध्ये दिलेल्या वेळेवरती तुम्हाला पूर्ण मॅच करायची आहे. आणि गव्हाण संघाचा नवीन खेळाडू. बेलपाडा संघ तयारीत राहा फिल्डिंग करण्यासाठी. तुम्ही लगेच मैदानाच्या आतमध्ये. आणि निलकंठेश्वर उल्वे संघ आपण खेळाडू कक्षामध्ये या. आणि एक मॅच आणखीन होणार आहे. इथून या मॅच मध्ये जिंकणारा संघ त्याला थांबावं लागेल. आज सुपर 6 मध्ये आपण एका संघाला पाठवणार आहोत. त्यामुळे आणखीन एक एक्स्ट्रा मॅच. याच्यानंतर टोटल 2 सामने राहिलेत स्पर्धेमध्ये. निलकंठेश्वर उल्वे आणि त्यांच्या विरोधात NMCC बेलपाडा. त्या मॅच मध्ये जिंकणारा संघ तो देखील थांबेल आणि या मॅच मधून जिंकणाऱ्या संघाच्या विरोधात त्यांना पुढची मॅच खेळावी लागेल. इथे बॉल आलाय डॉट आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. शेवटचा 1 बॉल राहिलाय आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 36 मोठा मार्जिन राहिलाय. या मॅच मध्ये मोठी धावसंख्या राहिली. तिथपर्यंत पोहोचले नाहीत खेळाडू. आणि अशा रीतीने इथून दुसरा विजय संपादित केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन विघ्नेश स्पोर्ट्स कुंभडभुजे. आजच्या रात्रीमधील हे 2 सामने या संघाने जिंकलेत. त्यांचं अभिनंदन करूया. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच युवराज ठरला या सामन्याचा सामनावीर. वेल प्लेड युवराज. 9 बॉल मध्ये 24 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात आणि त्याला देऊ आपण मॅन ऑफ द मॅच ची दमदार ट्रॉफी. 2 कॅच त्यांनी पकडल्यात आणि पंच आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये राहायचंय. आणि चला बेलपाडा संघाचे खेळाडू. बेलपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती आहे पुन्हा एकदा तुमच्या